तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. एक आहे ऐकण्यासारखा आहे. ज्यांना माझे साधे व्हिडिओ आवडतात ते ऐकतात बघतात पण. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे माझा स्वभाव असा होता ना, पहिला लग्नाच्या आधी असा स्वभाव होता ना माझा. मला एक फॅमिलीत कसं राहायचं हे समजत नव्हतं. मला फॅमिली काय असते ह्याचा अजिबात मला म्हणजे संबंधच नव्हता फॅमिलीचा माझ्याकडे. म्हणजे माझ्या घरातल्या फॅमिलीचा, आईवडिलाच्या. कसं राहायचं असतं, कोणाला काय बोलायचं असतं घरातल्यांना हे अजिबात माहीत नव्हतं मला. हे लगीन झाल्यावर शिकवलं कोणी, माझ्या नवऱ्याने शिकवलं मला. एक फॅमिली असते, माझी मोठी फॅमिली होती लगीन झाल्याच्या नंतर. एक आमच्या मालकाने शिकवलं मला की फॅमिलीत कसं राहायचं, कसं बोलायचं, काय बोलायचं. मला कितीतरी दिवस फॅमिलीत कसं राहायचं समजत नव्हतं. त्याचं कारण सांगते मी तुम्हाला, का समजत नव्हतं. लहानपणापासून एकटी राहिली होती. कोणी बोलायला नव्हतं, कोणी दापायला नव्हतं, काय करते म्हणून विचारायला नव्हतं. एकटीच आपली. ज्यांनी मला सहारा दिलता ना त्यांच्या ती पण दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी आपलं त्यांच्या इथंच राहायचं तिथंच. पण असं आपलेपणा लावून फॅमिली नव्हती की माझी फॅमिली आहे म्हणून. तर माणसात बसवलं कोणी, माझ्या मालकाने. आज माझे मालक किती जरी चुकीचे म्हणलं ना, तर मी कधी नाही म्हणणार की माझ्या मालकाचं चुकतं आहे म्हणून. एक फॅमिली दिली, फॅमिलीत बसवलं त्यांनी, माणसात बसवलं. नाही तर काही समजत नव्हतं, लय आडवेडोकीचे होते मी. त्यांनी शिकवलं मला एक घर. आणि मी खरंच ना तसा माणूस आयुष्यात येणं एक नशिबाने भेटतो. तसा माणूस कुठंतरी काहीतरी चांगलं पुण्य केलं असं नाही तर आज दुसरं घर भेटलं असतं, वेगळे माणसं भेटले असते, मागं पुढं विचारायला कोणी नाही, तर काय झालं असतं. पण माझ्या मालकाने तसं नाही केलं. एक फॅमिलीत बसवलं. पण अजून पण कधी काय बोलले, काय म्हणले ना, समजूनच घेतात मला. माझ्याकडून काही चुकी हो, काही बोलू, उलटा सुलटा शब्द बोलू, ते समजूनच घेणार मला. पण असं दुःख कधी दिलं नाही. असं मनाला लागून, मनाला टोचले जाते हे शब्द असे कधी नाही. बोलते तर कसं, माझी चुकी असली तर ते बोलणार की इथं तुझं चुकतं आहे आणि हे तू बोलू नको, एवढंच बोलणार. हात उचलायचा लांबच राहिला, तर शिवीसुद्धा देणार नाही. मग अशा नवरीची चुकी आहे असं कसं म्हणायचं सांगा बरं. आज मी इतक्या वर्ष झालं सोशल मीडियावर आहे. अजून आमचे मला कधी म्हणले नाहीत मला की तू का सोशल मीडिया व्हिडिओ बनवते, का टाकतेस, का असं इकडचं तिकडचं सांगतेस. कधीच नाही. त्यांना माहिती माझी बायको कशी आहे म्हणून. त्यांनी समजून घेतलेलं आहे मला. लहान होते, किती मोठं लहान होते, लगीन झालं 15 वर्षाची होती. तेव्हापासून एक लेकरासारखं सांभाळायला आहे. अजून पण तेच, अजून पण तसंच वातावरण आहे माझ्या घरामध्ये. कधी पोरं बोलले ना तर बोलू देत नाहीत पोरांना. चालत असतं, पोरं बोलतच असते ताई बापायचं, पण नाही, त्यांना अजिबात आवडत नाही. आणि शिवाय काय असतं तुम्हाला सांगू का, हे मुलं मुली हे बाकीचं हे कोणी नसतात कोणाची. नवरा बायकोला आणि बायकोच नवऱ्याला असते शेवटपर्यंत. बाहेरचे काही कामाचे नाहीत. त्याच्यासाठी दोघांचं नातं टिकवणं हे दोघांच्या हातात आहे. की आपलं नातं कसं टिकलं पाहिजे हे आपल्या हातात आहे, दोघं जणांच्या. लोकांच्या हातात नाही आहे. लोक बोलण्यासाठीच असतात आणि गंमत बघण्यासाठी असतात लोक. त्याच्यासाठी ना आपल्या घरातला विचार आपणच करायचा दोघा जणांना. भले भांडण हो, काही हो, आपणच विचार करायचा. मी जेव्हा एकटी पण होते ना, एकटी राहायची मी पहिले लग्नाच्या आधी, कोणाचा सहारा नसताना. मी माझी परिस्थिती अशी, कोणाला सांगत नव्हते, कोणाला जास्त माहीत पण नव्हतं की ही एकटी, हिला कोणी नाही असं नाही. कोणाला सांगून उपयोग नाही. आपलंच लांब गेलं तर दुसरं काय आपल्याला जवळ करणार आहे. आपल्या रक्तामासातले लोक लांब गेले आणि दुसरे परखे लोक काय आपल्याला जवळ करणार आहे. कधी नेहमी हा विचार करीत आले.
आणि अजून पण तोच विचार करते. आयुष्य घालवायचं तर आपला नवरा, कोणावर विश्वास ठेवून नाही की कोणाच्या भरोशावर नाही राहायचं. कधी कष्ट करायचं, नवरा आपण खुश राहायचं. घरात नवरा बायकोची भांडणं होत्या, सोडून द्यायचं ओझीतली ते. आणि तुम्ही सांगा, त्या नवऱ्याला तरी कोण असतं, तिचं लगीन होतं, आई वडील लगीन करून देतात ना, त्यांना बोलता येत कोणाला ना भांडता येत, आणि ते 4 शब्द आपल्याला बोलले म्हणून सोडून जाणं चुकीची गोष्ट आहे ही. खरं आहे का नाही? कमेंटमध्ये सांगा काय चुकीचं बोलत असेल मी तर. तुझ्यासाठी हे घर टिकवणं हे दोघांच्या हातात आहे, एकट्याच्या नाही, दोघांच्या हातात आहे. दोघांनी समजदारपणात घेतलं ना, प्रत्येक गोष्ट पैशा पाण्यातली म्हणा, बाहेरच्या गोष्टी म्हणा, भांडणातल्या म्हणा, मुलं बाळांच्या, हे दोघांनी समजून घेतलं, एकामेकापाशी शेअर केला नाही, ह्या गोष्टी घर तुटल्या जात नाही आणि प्रेम पण कमी होत नाही. काय वाटतं तुम्हाला मग? बरोबर आहे ना? कमेंटमध्ये सांगा.